श्लोक 18. यदा विनियते चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अर्थ: जेव्हा एकाग्र बनलेले चित्त केवळ आत्म्याचेच ठिकाणी स्थिर होते आणि म्हणूनच सर्व विषयांसंबंधी पुरुष निरीच्छ होतो, तेव्हा त्याला युक्त असे म्हणतात. स्ववश केलेले चित्त जेव्हा आत्म्याचे ठिकाणीच दृढ होऊन राहते, तेव्हा सर्व कामनांविषयी इच्छारहित झालेल्या त्या पुरुषाला योगयुक्त असे म्हणतात. विवरण: माणसाचे मन अत्यंत चंचल असते. त्याला नियंत्रित करून स्वाधीन केले तर ते स्थिर होते. योग साधनेत यथायोग्य पद्धतीने केले तर साधकाला पुढील अनुभव येतात. साधकाचे चित्त व विनियत म्हणजे विशेष प्रकारे नियमपूर्वक अनुष्ठानाने स्वाधीन व एकाग्र असल्यामुळे त्याच्या चित्ताला एका ठिकाणी स्थिर राहण्याचा अभ्यास झालेला असतो. सामान्य माणसाचे चित्त चंचल असते, पण योग साधनेत सुयोग्य अभ्यास केल्यास त्याचे चित्ताचा संपूर्ण निरोध होऊन ते स्थिर होते. स्वाभाविकच ते बाह्य विषयोपभोगापासून निवृत्त असते. बाह्य व्यापारापासून निवृत्त झालेले चित्त आतल्या आत स्थिर होते. त्याला आत्मवस्थान असे म्हणतात. अशी स्थिती आपण रोजच गाढ निद्रेत अनुभवतो. निस्पृह सर्व कामेभ्य, सर्व भोगवासनांसंबंधी निरीच्छ झाले की चित्त आत्म्यात स्थिर होते. भोगेच्छा दूर करणे म्हणजे सुखाला आपल्याजवळ आणणे. म्हणूनच योगी निस्पृह निरीच्छ असतो. तो सदा सर्वदा सुखी सुद्धा असतो. स्वतःला योगी म्हणविणाऱ्या लोकांनी स्वतः निरीच्छ आहोत की नाही याचे आत्मपरीक्षण करावे आणि त्या योग्याचे अनुयायांनी त्याचे शिष्यत्व स्वीकारण्याआधी या गोष्टीची खात्री सुद्धा करून घ्यावी, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.